उन्हाळा आणि हिवाळ्यात मिळणाऱ्या मस्त वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या, हो की नाही मंडळी? तर तुम्हाला सांगायचं झालं तर ही भाजी ना तशी कधीही बाजारात मिळत नाही, पण हिवाळ्याच्या वेळी कधी कधी बाजारात मिळतेही. तर आता तुम्ही विचार कराल की ही अशी कोणती भाजी जी आपल्याला बाजारातच मिळत नाही? तर ती आहे मंडळी एकदम विटॅमिननं भरपूर आणि स्वादिष्ट अशी बनणारी चण्याची भाजी. चण्याची भाजी म्हणजे काय हो? आपण जो सोला पेरतो ना, सोल्याला मस्त जेव्हा छोटा छोटा असते ना, तेव्हा त्याला बारीक बारीक खुडून शेतातून मस्त तोडून आणायची बरं का. आणि आणल्यानंतर सर्वात पहिले काळजी करायची घ्यायची म्हणजे ते काय, तर त्या भाजीला चांगलं झटकून घ्यायचं, नाही त्याच्यात राहते बाबा अळ्या. ठीक आहे, मस्त झटकाचं, चांगलं स्वच्छ निवडून घ्यायची आणि मग स्वच्छ धुवून त्याला पाणी निथळत ठेवून द्यायची. त्याच्यानंतर काय करायचं मंडळी, इथं ठेवायची कढई. कढईमध्ये मस्त तेल टाकायचं, जिरं मोहरी लसूण मिरची फोडणी द्यायची आणि सोबत टाकायचे मस्त कांदे. ठीक आहे, हे सर्व साहित्य टाकून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि चांगलं शिजवून घ्यायचं. मला एक सांगा, तुम्ही ही भाजी कधी खाल्ली आहे का? जर तुम्ही ही भाजी कधी खाल्ली नसेल ना मंडळी, तर हिवाळा जाण्याआधी एकदा तरी ही भाजी नक्की खा, कारण की चवीला एवढी चवदार राहते ना का तुम्ही विचारूच नका. आणि त्याच्यानंतर बघा, याच्यामध्ये मी काय टाकलेलं आहे, तुरीचे दाणे. आता तुम्ही म्हणाल तुरीचे दाणे काऊन टाकले, तर तुरीच्या दाण्याने ही भाजी आणखीनच स्वादिष्ट लागते बरं का. आणि आमच्या विदर्भातले लोक म्हटले तर हिवाळ्यात तुरीच्या दाण्याबिना आमच्या इकडे काहीच होत नाही. वांगट म्हणा, काय म्हणते मेथी म्हणा, आणखीन कोणती भाजी म्हणा, भात म्हणा, तिथं म्हणून तिथं आमच्या तुरीचे धान्य हजेरी लावतेच म्हणून समजा. आता तुरीचे धान्य टाकल्याच्यानंतर व्यवस्थित मिक्स करून त्याला मस्त शिजवून घ्या बरं का, कारण की ह्या भाजीमध्ये पाणी वगैरे जात नाही, कारण की हे आहे पालेभाजी, हो की नाही. बघा, या प्रकारे सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि मस्त त्याला शिजू द्यायचं मीडियम फ्लेमवर बरं का. तुम्ही ही भाजी कधी खाल्ली आहे का नाही, एकदा तरी कमेंट करून नक्की सांगा. हो, कमेंट का नाही करत तुम्ही लोक? झाकण ठेवायचं ना, मस्त शिजू द्यायचे. हे बघा, एक दोन वाफ गेल्या की त्याच्यामध्ये टाकायचे आता आपण टमाटर टाकायचे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे. बघा, आल्याने थोडंसं कलर बदललेला आहे, आपले कांदेही चांगले मऊ पडलेले आहे. आणि आता आपण याच्यामध्ये टाकणार आहोत मस्त टोमॅटो बारीक बारीक चिरून घ्यायचा, याच्यामध्ये टाकून घ्यायचा आणि मिक्स करून घ्यायचा. आणि तुम्ही सांगा की तुम्ही ही भाजी कधी खाल्ली की नाही खाल्ली. जर नसेल खाल्ली तर हिवाळा जाण्याआधी एकदा तरी जर बाजारात कुठं दिसली नाही चण्याची भाजी, तर नक्की खा बरं का, कारण की एकच नंबर लागते बा. मग म्हणाल तुम्ही सांगितलं नाही की एवढी टेस्टी भाजी पण म्हणजे बनवली जाते हिवाळ्यामध्ये. बघा, आता मीठ टाकायचं, सर्व साहित्य मिक्स करायचं अगदी या प्रकारे. आणि आता जी आपण भाजी आणली होती शेतातून मस्त बारीक बारीक तोडून, त्याला स्वच्छ धुतली होती, धुतली होती, त्याच्यातलं पाणी पूर्ण निथळू दिलं आणि त्याच्यानंतर ही भाजी मस्त मिक्स करून घ्यायची. बघा, अगदी या प्रकारे. दिसलं का कशी तोडून आणायची? हिरवीगार अशी भाजी. म्हणतात की या भाजीमध्ये ना खूप सारे विटॅमिन असतात. तुम्हाला माहीतच आहे ना बाबा, चण्यामध्ये किती विटॅमिन प्रोटीन राहते, तर मग या भाजीमध्ये असणार की नाही, हो की नाही. ही भाजी खायला जेवढी चविष्ट लागते तेवढीच आरोग्यासाठीही खूप चांगली आहे बरं का. आणि मस्त याला व्यवस्थित शिजून घ्या. याच्यातलं पूर्ण पाणी, म्हणजे जे भाजीतलं पाणी आहे ते पूर्ण संपलं पाहिजे. आणि एक नंबर अशी भाकरीसोबत, पोळीसोबत, भातासोबत खाऊन बघा. आणि ही भाजी जर का तुम्ही चुलीवर बनवली ना, तर मग तो विचारूच नका का याची टेस्ट सुपरचे ऊपर. पण आता हे सर्व करण्याच्या आधी तुम्ही जर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा आणि कमेंट करून नक्की सांगा की तुम्हाला रेसिपी आवडते का नाही आणि कोणकोणत्या रेसिपी बघायला आवडतील. लाईक शेअर सबस्क्राईब. धन्यवाद.